नमस्ते मैत्रिणींनो, आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपले. तर आज बघूया आपण हे याचं झाड आहे, ब्लीडिंग हार्ट म्हणून झाड आहे, ते प्लांट आहे. तर मग त्याचं आपण थोडेफार माहिती घेऊ. तर हे बघू शकता. तर हे नर्सरीमधून मी आणलं होतं, तेव्हा छोटंसं झाड होतं, खूपच एकच फांदी होती त्याला. तर मग हे उन्हाळं झाड आहे, म्हणजे उन्हामध्ये त्याची वाढ चांगली होते. जानेवारी फेब्रुवारीपासून त्याची वाढ चांगली होती आणि फुलं चांगले येतात त्याला. तर बघू शकता किती छान फुलं आलेले आहेत त्याला. तर मग हे व्हाईट फुलांमध्ये ते असं परत रेड असं निघतं मध्ये. तर छान वाटतं याच्यामध्ये. ह्या झाडामध्ये 2 कलर येतात वाटतं, एक रेड आणि व्हाईट. तर मग मला हे व्हाईट आवडलं. तर हे झाड खूप हे राहतं, म्हणजे सिंपल राहतं, की त्याला खूप उन्हाची गरज नाही आहे मैत्रिणींनो. तर खूप उन्हामध्ये ठेवलंच पाहिजे असं काही नाही त्याला, म्हणजे कमी उन्हात पण चालतं. सकाळचं जे कवळं ऊन राहतं ना, तर त्याच्यात पण ते छान वाढ होते त्याची. तर मी जेव्हापासून आणलं आहे ना, तेव्हापासून ते माझ्या गॅलरीतच ठेवलेलं होतं. तर माझ्या गॅलरीत सकाळचं ऊन येतं ना, तर मग तिथे त्याची बघा किती वाढ झालेली छान. तर पानं पण हिरवेगार आणि फुलं पण येत आहे त्याला. तर मग असं त्याला म्हणजे वेलचं झाड आहे ते, म्हणजे वेल राहतात त्याच्याशी, वेल मोठे मोठे वरती वेल जातात. आपल्याला जर असं वेल वाढवायची असेल तर मग कटिंग नाही करायची त्याची, तर मग असं वरतीपर्यंत जातं ते वेल आणि मग वरती असे फुलं येतात त्याला छान. पण मला फांद्या पाहिजे होत्या त्याच्या जास्त, तर मग मी त्याला कट केलं, इथून कट केलं ते बघा. तर मग इथे पण 2 फांद्या येत आहे आणि इथे पण कट केला होता मी, हे बघा. तर मग इथे पण त्याला 2 फांद्या येत आहे. तर मला असं थोडं जास्त फांद्या पाहिजे होत्या ना, तर मग मी त्याला 2-3 ठिकाणी कट दिला. तर मग आता बऱ्यापैकी फांद्या आल्या आहे बघा. इथे पण कट दिला होता, तर इथे पण 2 फांद्या येत आहे आणि फुलं पण बऱ्यापैकी येत आहे. तर मग तुम्हाला नसेल असं फांद्या, तर मग तुम्ही एक वेल टाईप पण वरती असं दोरीने बांधू शकता आणि वेल टाईप पण येतं ते, तसं पण छान दिसतं ते. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही पण लावू शकता. छान वाटलं ते. त्याला काही खूप अशी खूप जास्त उन्हाची नाही गरज आहे, सकाळचंच कवळं ऊन त्याला पाहिजे. तर मग आज मी काय खत देते त्याला, असं एखादं तुमच्याकडे कंपोस्ट कोणतं पण खत असेल तर ते तुम्ही आता सध्या देऊ शकतात. तर मी आता कंपोस्ट नाही देते, एक लिक्विडच देते. तर मग ते घरगुती आपल्या घरातच राहतं तेच लिक्विड देते मी. तर मग ते तुम्हाला दाखवायचं आहे मला. तर कोणतं लिक्विड खत देते मी. तर मैत्रिणींनो, नवीन असाल तर मग सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर हे बघा हे लिक्विड देते. तर मग हे कोणतं लिक्विड आहे तर मग ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, घरच्याच गोष्टी आहे आपल्या. हे बघा, केळाची साल आहे, काकडीची साल आहे, बीटचं साल आहे, गाजरचं साल आहे. हे आपल्या घरातल्या भाज्या, फळांचे सालं हे आपण फेकूनच देतो ना, तर मग त्याचं पण आपण पाण्यात भिजून त्याचं पण लिक्विड झाडांना देऊ शकतो उन्हाळ्यामध्ये. तर हेच द्यायचं, कारण की उन्हाळ्यात जास्त काही त्याला कंपोस्टची गरज नसते. तर मग उन्हाळ्यामध्ये ते जास्त आपण झाडांना पाण्याचं जास्त हे करत राहतो, पाणी टाकत राहतो. तर मग हे सिंपल आपल्या घरातल्या घरात हे लिक्विड देत राहायचं. मग केळाची साल, बटाट्याची साल, तर मग हे लिक्विड देणार आहे मी आज. तर बघू शकता मैत्रिणींनो. आणि त्याची जी माती आहे ना, ती अशी वेल ड्रेनच पाहिजे, म्हणजे भुरभुरी पाहिजे. तर मग छान वाढ होते त्याला, त्याची वाढ मग चांगल्या प्रमाणात होते, पानं पण छान येत राहतात त्याला. तर मग जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मग तुम्ही पण नर्सरीमधून आणू शकता. छान वाटलं मला ते, एवढं काही त्याची केअर करायची गरज नाही वाटली मला, सिंपल वाटलं ते. तर मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पण आणा, लावा
तर असं फुलं छान दिसतात, असे शोचे फुलं वाटतात ते. कलर पण छान वाटतो त्याचा. तर मैत्रिणींनो, बघा मग कसा वाटला व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.